आपण सीएम उर्फ छोटा मटका या वाघाच्या शूरतेची आणि त्याच्या संघर्षाची बातमी नुकतीच CTVवर प्रसारित केली होती। मात्र आता प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे ताडोबा व्यवस्थापनाला हा वाघ खरंच वाचवायचा आहे का? कारण आता सीएमला उपचाराची नितांत गरज असताना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी सीएमच्या उपचाराकडे दुर्लक्ष करत असल्याची ओरड व्याघ्रप्रेमींनी केली आहे। छोटा मटकाने अधिवास वर्चस्वासाठी ब्रह्मा आणि बजरंग सारख्या वाघांना यमसदनी पाठवले। त्यावेळी छोटा मटकाच्या पायाला गंभीर जखम झाली होती। त्याच वेळी त्याला योग्य उपचाराची गरज होती, मात्र वाघ नैसर्गिकरित्याच बरा होतो म्हणून त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले होते। त्यानंतर माध्यमांनी बातमीद्वारे छोटा मटकाच्या उपचारासाठी पाठपुरावा केल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्याच्यावर थातूर मातूर उपचार करण्यात आले। खरे तर दोन वाघांच्या संघर्षात छोटा मटकाच्या पायाला चिरा पडला आणि पाय फ्रॅक्चर असल्याचे समजत होते, मात्र पशुवैद्यकांच्या लक्षात कसे आले नाही हीच आश्चर्याची बाब आहे। आता छोटा मटकाला जेरबंद केले असून मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी म्हणून त्याला जेरबंद केल्याचे लेखी उत्तर वन खात्याने दिले आहे। मात्र प्रत्यक्षात या वाघाने माणसांच्या गर्दीत राहूनही किंवा एकटा वन खात्याचा कर्मचारी असताना सुद्धा त्याने कधी माणसांवर हल्ला केला नाही, हा त्याचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि म्हणूनच परिसरातील गावकऱ्यांचा देखील त्याच्यावर जीव होता। सध्या या वाघाची अवस्था अतिशय गंभीर आहे। त्याचा पाय फ्रॅक्चर असून त्याला गँग्रीन झाला असण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसे झाले असल्यास त्याचे लंग्स आणि हार्टवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे त्याला तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूकडून उपचाराची गरज आहे। चंद्रपूरमध्ये असलेले पशुवैद्यकीय अधिकारी वाघाला ट्रँक्युलाइज करण्यात तज्ञ आहेत। या वाघाला ज्या पद्धतीच्या उपचाराची गरज आहे ते पाहता चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये या सुविधा नाहीत। शिवाय तज्ञ डॉक्टरांची देखील वानवा आहे। त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाला खरोखरच कोट्यवधींचा महसूल मिळवून देणारा हा वाघ वाचवायचा असेल तर त्वरित गोरेवाडा वन्यप्राणी बचाव व उपचार केंद्र तसेच सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या तज्ञ पशुवैद्यकाशी संपर्क साधायला हवा आणि उपचारासाठी त्या ठिकाणी त्याला हलवायला हवे। अन्यथा सीएम उर्फ छोटा मटका या वाघाचा पाय कापण्याची आणि त्याला कायमचा जेरबंद करण्याची वेळ येईल।